आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इन्स्टंट क्रिस्पी डोसा, जो खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला पण सोपी आहे, झटपट बनणारा आहे। तर आता सुरू करूया। त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप बारीक सुजी घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून आणखी बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे। पातळसर बॅटर तयार करायचं आहे। बॅटर तयार करून झाल्यानंतर 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचा आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 मिरच्या, लसणाच्या कराया, अद्रक आणि जिरं घालून दरदर असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। बॅटरमधली जी सुजी आहे ती छानपैकी मुरलेली आहे। आणखी त्यामध्ये बनवलेल्या मिरचीचं पेस्ट, अजवाईन आणि कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा व चवीनुसार मीठ घालून थोडंसं लेमन तुम्ही घालू शकता किंवा स्किप पण करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर। आणि असं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आणखी थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे जे आपण इन्ग्रेडियंट घेतलेले आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे। सुजी आणि जे पीठ आहे त्याच्या डबल पाणी घालायचं आहे। त्यानंतर बॅटर तयार करून झालं पातळसर की तवा छानपैकी कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे। ऑइल लावून घ्यायचं त्याला आणि गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवायची त्या टायमाला, व जे बॅटर आहे ते असं चम्मचनी पसरवून घ्यायचं आहे। बघा किती छानपैकी झालेला आहे, जाळीदार असा डोसा तयार होतो आणि साईडला काही कसं आच लागत नाही गॅसची, तर स्वतः फिरवून असं शिजवून घ्यायचं। कॉर्नरला गॅस नाही लागत बरोबर, तर शिजवून घ्यायचं त्या साईडने लावून तव्याला। आणि नंतर तुम्ही एका साईडने पण शेकू शकता किंवा डबल साईडने पण शेकू शकता। आणखी तुम्हाला क्रिस्पी तयार करायचा असेल, मला क्रिस्पी आवडते खायला, तर मी दोन्ही साईडनी शेकते। नाही तुम्ही एका साईडने पण शेकू शकता, तो पण छानच लागते खायला। आणखी एक बनवून दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे ऑइल लावायचं आणि जे बॅटर आहे ते चम्मचने असं पसरवून घ्यायचं। बॅटर हे पातळ राहील तर चांगलंच राहते, त्यामुळे जाळीदार असा डोसा तयार होतो आणि खायला पण क्रिस्पी लागतो छानपैकी। आणि तुम्ही थोडं ऑइलनी पण असं कॉर्नरला लावून करू शकता, नाही लावलं तरी चालते म्हणा, पण लावलं तर आणखी छान लागते। अशा प्रकारे सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहे। बघा किती छान झालेला आहे। आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला